हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता आहे ना 10-10:30 वाजले आणि पाऊस सुरू झाला आहे. 2 दिवसापासून ऊन पडलं होतं, आज परत पाऊस सुरू झाला आहे. आणि माझा आहे ना इकडे स्वयंपाक चालू आहे किचनमध्ये, आणि इकडे पिल्लू आहे ना तिची ती खेळती एकटी मस्त. कारण आत्या मामा आहे ना, सॉरी मामा तर दही वडील गेले ताईकडं, तर मिस्टर आणि आत्या आहे ना बाहेर गेले आहे थोड्याशा कामानिमित्त. आणि शिवण्य आहे ना सारखी आता गुडघ्यावर पळते, एका जागेवर राहत नाही. त्यामुळे मी काय केलं, इकडे किचनमध्ये माझा स्वयंपाक पण चालू आहे आणि तिच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आहे. बघा चपात्या चालू आहे माझ्या, गरम गरम पोळ्या चालू आहे. तर तिला मी काय केलं माहिती का, जसं आम्ही बाहेर पलंगाला बांधून ठेवतो ना, तसंच इथं फ्रीजला आहे ना बांधून ठेवलेलं आहे. कमराला बांधले म्हणजे ती जास्त लांब काही जात नाही, नाही तर ती इथपर्यंत येते, माझ्यापर्यंत येते इथं. आणि आता ती ना जाळीतले भांडे सोबत खेळू राहिली. शिवन्या, पिलू काय करती? हे बघा असं फ्रीजचं आहे ना, जे खालची की ना हे आहे ना पाया, त्याला बांधलेलं आहे तिला असं दोरीने, आणि त्याला कमराला बांधलेलं आहे तिला. मग तिने जास्त काही लांब जात नाही, एवढ्या जागेत, म्हणजे एवढ्याच जागेत खेळती. कसं आहे जुगाड घरगुती शिवण्यासाठी का ग? अय बाळा, काय करतोय तू? अच्छा, भांडी खेळायचे? भांडी खेळती. आणि जर तिला असं बांधलेलं नसलं ना, ती डायरेक्ट वाट्याच्या म्हणजे सॉरी घराच्या बी बाहेर जाते. त्याच्यामुळे ना तिला असं बांधून ठेवावं लागतं. काय चालू आहे? काय का तिला मजा वाटते. मस्त खेळती ती बी. इकडं माझ्या चपात्या चालू आणू सोडून त्या पण गेल्या शाळेत. हे बघा मी आणि पिल्लूच आहे फक्त घरी, त्या मिस्टर बाहेर गेले. असं पाणी साचेल राहतं ना वट्ट्यावरती पाणी पावसाचं, मग पिल्लूची भीती वाटते, पाय बी सरकायची, घसरून पडायची पण भीती वाटते. गाय बांधून गेले मिस्टर. काय चालू आहे पिल्लूचं, शिवण्याचं काय चालू आहे? मस्त खेळती ती बी, तिला असं नादी लागली होती. चला तोपर्यंत इकडे तिकडे चपात्या करून घेते पटपट. हॅलो फ्रेंड, तर आता वाजलेलं आहे 11 वाजत आलेले, आणि शिवान्य आहे ना काहीच काम करून नाही होती राहिले. आता ती अडवाणी करती आणि ती पूर्ण पसरून दिलं. मी म्हणते निश्चिती काय निश्चिती. तर गवारीच्या शेंगा आहे, तिला म्हणलं हात नको लावू, पण ऐकतच नाही. तबाय 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 लई अडवणी करू राहिली, लई म्हणजे लई. हा ना, होय तुमच्या माझा बाजू तबाय फटके देऊ का? चला चला चला, गुरु जायचं आपल्याला. तर बरेच दिवसातून गवारीच्या शेंगा आज खायला भेटल्या मित्रांनो. तर छानपैकी घट झालेलं आहे, आणि इकडे धिरड केलेलं आहे, आणि जेवायला बसलोय. रात्री सोडला नाही ना, तर चला जेवण करून घेऊ. आणि इकडे गाया पण निवांत बसल्या आहे. आज काय पाऊस नाही आला, चारा घेऊन आला, धाबी तशीच राहिलेली आहे अजून गाडीला. तर चला जेवण करून घेऊ एकदा. 4-4:30 वाजले. आणू सोनू आल्या शाळेतून. शाळेतून आल्या नाही त्याच्यामुळे तिला लय आनंद होतो आणू सोनू आले. तिला लय आनंद होता असं.
ये शाळेतून आला का म्हणा. आपला काळू कुठे आहे? 2 दिवसापून आमचं काळ कुत्र गायब आहे. काळू कुठे गेला काय नु दिवसा असं मोकळा सोडितो ना, येईनच काय कुठे गेला काय माहित. वाघाची भीती असते इकडे नेमकं आज म्हणजे काल दुपारपासून कुत्रच गायब आहे. आणि जरी गेलं ना एखाद दिवशी असं रात्रीचं कुठं सकाळी परत येतं बरं का, पण आज आलंच नाही काळा कुत्र. डोग्याला त्याच्यामुळे इथं समोरच बांधतो दारासमोर, लक्ष राहतं ना. मग जेवण बिवण करायचं नाही का? दिदी नेंदा का ग तुलाच घेऊन फिरायचं? हा हा करा चालू कुट्टी, जेवण करा. दीदीला जेव दे ना, दीदी ना जेव दे ना पिले, तुलाच घेऊन फिरायचं. काय वाजलं ग? तिचं लय लक्ष राहत. बाबाला इटा बाई करून दाखवी ती रानू बाबाला. शेळ्याचा आरते आहे ते मामा. ती त्या रानू बाबा सोबत बोल राहिली. ते तिकडून हात करते आहे ना हो. ते काय ते तिकडून हात करते त्याच्यामुळं करती ती बी इकडं. ती म्हणते आवाज येतो चापकटरचा. इकडे ना मस्त अशी स्वयंपाक खोली सारून घेतली आहे. चूल पोचरली आणि स्वयंपाक खोली पण सारून घेतली आहे. सरपण पण आणून ठेवलंय चुली पुढं. म्हणजे आतमध्ये वाळली आहे आणि थोडीशी बाहेरच्या साईडनी कोरडी राहिली. चूल पोचरली ना ती राखीने. त्यानंतर मस्त असं हिरवगार शेणाने म्हणजे गायांच्या शेणाने सारून घेतलंय पूर्ण स्वयंपाक खोली. हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता संध्याकाळची ना 7:30 वाजलेली आहे आणि गायांचं सगळं आवरून झालं. म्हणजे गाया बिया पिऊन झाल्या मग अशी. मग घरात आल्यानंतर देवाची दिवाबत्ती पण लावली, हातपाय धुवून देवाची दिवाबत्ती केली आणि त्यानंतर आता इकडं किचनमध्ये आले मी स्वयंपाक करण्यासाठी. तर आज ना मस्त अशी बिर्याणी बनवायची आहे. सगळ्या म्हणजे आम्ही सोनून त्या पण म्हणे बिर्याणी बनवायची. बरेच दिवसापासून आम्ही बिर्याणी बनवली नव्हती. मग म्हटलं चला आज बिर्याणी बनवू. तर बिर्याणीसाठी मी साहित्य घेतले, काय काय साहित्य घेतले ते पण मी तुम्हाला दाखवते. तर सुरुवातीला आहे ना इकडे चिकन आहे ना 2-3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलंय हे बघा. आणि त्यानंतर कांदा इकडं तो पण बारीक कट करून घेतलाय, म्हणजे कट करून धुवून पण घेतलाय. त्यानंतर इकडे काही तांदूळ पण घेतले बिर्याणीसाठी, कोथिंबीर घेतली, बिर्याणी मसाला पण घेतलाय आणि इकडं खडा मसाला आपण जे म्हणतो बिर्याणीसाठी आकुळा पाकुळा मसाला, पत्ती पेज ते म्हणतात, ते पण घेतलेलं आहे. मीठ पण घेतलं चवीनुसार. आणि इकडे आहे ना मिक्सरमधून पेस्ट करून घेतली हिरव्या मिरच्या, आलं, लसूण. तर चला बिर्याणी बनवायला आता सुरुवात करायची मला. तर आता बिर्याणी बनवणार आहे मी. इकडे काही मसाला दाखवायचा राहिला होता ते पण मी दाखवते. तर हे ना गावरान धने, हे गावरान धने त्यामुळे अशी दिसते ही धना पावडर, म्हणजे खलसणी म्हणतो आपण. तर ही खलसणी आहे म्हणजे गावठी धने भाजू आणि मिक्सरमधून बारीक हे करून घेतलेले, बारीक वाटून घेतलेली. त्यानंतर थोडीशी हळद आणि हा गरम मसाला आहे आणि त्यानंतर लाल मिरची पावडर. तर चला आपल्याकडे तुमच्याकडे जे जे मसाले असतात ते सगळे पण घ्यायचे बिर्याणीसाठी. त्यानंतर इकडं हा बिर्याणी मसाला. तर चला आता बिर्याणी बनवायला सुरुवात करते मी. तर आता सुरुवातीला कांदा परतून घ्यायचा चांगला लालसर होईपर्यंत. तर आता एक पातेलं घेतलं, त्यात तेल टाकून मस्त असा कांदा परतायला घेतलाय. तर आता जवळजवळ कांदा आहे ना पूर्ण म्हणजे परतून झालाय. पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घेतलाय. तर आता कांदा परतलाच आहे तर त्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहे.
कांदा आहे ना थोडा साईडला काढून घेतलाय मी आणि त्याच्यातच तेल टाकून घेतलंय. खडा मसाला टाकलाय आपण, कच्ची पानं म्हणजे आकळा पकळा मसाला आपण म्हणतो ते टाकलंय. त्यानंतर ही मिक्सर म्हणून पेस्ट काढलेली ती टाकून घेणार आहे. त्यानंतर हे मसाले जे दाखवले होते तुम्हाला हे सगळे मसाले टाकून घ्यायचे. त्यानंतर कोथिंबीर जी कोथिंबीर होती ती टाकून घ्यायची आणि त्यानंतर मीठ आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ आहे तर ते पण सगळं टाकून घ्यायचे. सगळं टाकलेलं आहे मी जेवढं घेतलं होतं बिर्याणीसाठी, तर ते सगळं पण आता व्यवस्थित त्याला परतून घ्यायचं. त्याला परतून द्यायचं आता त्याला. त्यानंतर आता याच्यात मटण टाकले मी, तर हे पण मसाल्यामध्ये चांगलं म्हणजे कांदा जे आपलं सगळं होतं ना मसाला त्याच्यामध्ये सगळं परतून घ्यायचं. तर आता परतून घेते मी चांगलं. हे बघा मस्त परतलं मटण मसाल्यामध्ये. किती छान परतलं, असं पूर्ण परतून द्यायचं मसाल्यामध्ये कांद्यांमध्ये, मग त्याचा वास नाही येत. आणि काय झालं माहिती का, मिस्टर आणि आम्ही सोडून ते ना सविता त्यांच्या घरी गेले, म्हणजे मिस्टर दूध घालायला गेले ना त्यांच्यासोबत गेले आम्ही सोडून त्या, तर त्यांचे काही थोडेसे नवीन ड्रेस आहे ते फिटिंग करण्यासाठी टाकलेले. मग कसं फिटिंग करायला स्वतः पाहिजे, मग ते आपण गेलं आहे सोबत मिस्टरांबरोबर. तर मीच घेते व्हिडिओ. आत्या पिल्लूला झोका देत आहे बाहेर. आले आता आणून सोडून त्या गावातून. आणले का ड्रेस फिटिंग करून? पिल्लू आवाज देत होत तुम्हाला झोपेतून उठले हो. कुठे गेले म्हणे सगळे? झोपेतून उठली ना ती. मग मस्त परतलंय आता, छानपैकी परतलंय. तर आता इकडे ना गरम पाणी केलं मी, तर ते टाकणार आहे आता बिर्याणीमध्ये. तर आता पाणी टाकलंय मी, आता पाण्याला उकळी येऊन देते. पाण्याला उकळी आली आहे बघा, किती मस्त खळखळा उकळी आली पाण्याला. त्यानंतर आता इकडे तांदूळ पण धुवून आणले मी, तर आता चला तांदूळ आहे ना याच्यात टाकून देते. तर आता सगळे तांदूळ टाकले मी पाण्यामध्ये. हे बघा आता त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे म्हणजे पटकन शिजल. तर त्याच्यावरती ना झाकण ठेवणार आहे म्हणजे पटकन. तर आता शिवाने लई चेड्याने करायला लागली, इकून तिकून गरके मारती आणि छानपैकी बिर्याणी झालेली आहे आता. काय म्हणली? हा का? तुला नाही खायची बळ? तुला नाही देणार आज. लागण हाताला, तुला नाही देणार. लेड्याने करते ती. तर चला आता मित्रांनो, आता बिर्याणी खायला बसलोय आम्ही सगळे. चला 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 लवकर 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 लवकर. अनु पण आलेली आहे, तर चला.